नमस्कार दर्शको, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज. औंधा बदल करायचा ही टॅगलाईन घेऊन भाजप म्हणजेच परिचारक गटाकडून प्रभाग क्रमांक 3 मध्ये मोठी फिल्डिंग लावण्यात आली होती. त्याचं कारण म्हणजे या प्रभागावर दोन्ही वार्डाचे उमेदवार हे गंगेकर परिवाराकडून येतात आणि हे मागील अनेक वर्षापासून अनेक टर्म झालं गंगेकर परिवारातील नगरसेवक निवडून येतात. त्याचं कारण म्हणजे या प्रभागामध्ये अनिल नगर झोपडपट्टी येते आणि अनिल नगरवर चांगलं वर्चस्व, चांगला होल्ड या गंगेकर परिवाराचा आहे. कारण ही झोपडपट्टी असणारे भाग ही अद्ययावत बनवण्यात आली होती. त्याचबरोबर या भागात असणारे अनेक भूखंड, अनेक घरांना, अनेक मठांना या परिवाराकडून देण्यात आले होते. त्यामुळं या भागात त्यांना अनेक वेळा मतं चांगल्या पद्धतीने पडून ते विजयी होतात. मात्र यंदाची निवडणूक ही काटेकी टक्कर मानली जाते. कारण यंदा या प्रभागात व्यवस्थित मतविभागणी करण्याचा प्रयत्न परिचारक गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळं इथं कदाचित भाजप म्हणजेच परिचारक गट यशस्वी होण्याची दाट शक्यता वाटते. ती कशा पद्धतीनं हे आपण पाहूयात. त्या अगोदर तर यापूर्वी या प्रभागामधून कोण कोण उमेदवार कशा पद्धतीने होते हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर भाजप या प्रभागामधून प्रभाग क्रमांक 3 मधून अ गटाचे उमेदवार भाजपकडून सौ तेजश्री रोहित उर्फ लाला पानकर आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सौ राजश्रीताई प्रताप गंगेकर आणि तिसरी आघाडी म्हणजे अभिजित पाटील यांची विठ्ठल परिवर्तन आघाडी त्यांचे उमेदवार सौ हर्षदाताई अमित माने हे 3 उमेदवार होते. तर या मतांची विभागणी कशा पद्धतीने होऊ शकते हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. तर ब गटामधून भाजपकडून कृष्णा दशरथ कवडे, तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून अक्षय प्रताप गंगेकर, तसेच विठ्ठल परिवर्तन आघाडीकडून संदीप अशोक शिंदे, तर अपक्ष म्हणून वैभव ज्ञानेश्वर फसलकर, तसेच ऋतुजा श्रीनिवास उपळकर, सतीश चंद्रकांत गांडुळे आणि संजय कुमार आत्माराम ननवरे हे उमेदवार होते. अ गटातून 3 उमेदवार तर ब गटातून 7 उमेदवार रिंगणात होते. तर या प्रभागात एकूण मतदान 4900 आहे. तर तिथं झालेलं मतदान हे 3220 म्हणजे 3220 झालं आहे. तर या भागात झालेलं मतदान जातीनिहाय जर मतदानाची आपण चर्चा केली तर या मतदारसंघामध्ये प्रभागामध्ये मराठा मतदार निर्णायक मानला जातो. कारण या मतदार प्रभागामध्ये मराठा समाजाची 1260 मतं निर्णायक आहेत. त्याच्यानंतर नंबर येतो काशी कापडी समाजाचा, जो काशी कापडी समाज 540 आहे. त्यानंतर कोळी समाज हा 390 आहे. त्याचबरोबर मुस्लिम समाज देखील तेवढाच निर्णायक आहे, तो आहे 300. तर कैकाडी समाज देखील तिथं मोठ्या प्रमाणात आहे, तो आहे 250. आणि इतर समाजाची मतं जवळजवळ 1500 मतं आहेत. त्यामुळे या मतांची विभागणी आपण केल्यास ही मतं कशा पद्धतीने पडू शकतात हे उमेदवार निवडणूक लढवण्यास उभारलेल्या उमेदवारामधूनच विभागणी होऊ शकते. त्यामध्ये अ मध्ये तेजश्री रोहित पानकर आणि राजश्री प्रताप गंगेकर हे 2 उमेदवार काशी कापडी समाजाचे आहेत. तर या काशी कापडी समाजाचे मत विभागणी झाल्यास या राजश्रीताई प्रताप गंगेकरांना फटका चांगला बसू शकतो. त्याचं कारण म्हणजे या मतदारसंघात तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून एकही मराठा चेहरा देण्यात आला नाही.
आणि या उलट परिचारक गटाकडून म्हणजेच भाजपकडून कृष्णा दशरथ कवडे हा मराठा चेहरा देण्यात आला आहे. वास्तविक कृष्णा कवडे हा मराठा समाजाचा असून तो या भागामध्ये चांगलाच फेमस आहे आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. त्यामुळं मराठा समाजाच्या मताचा फायदा तेजश्री रोहित पानकर यांना होऊ शकतो. त्यामुळं या अ गटातील निवडणुकीत अ गटातील प्रभागामध्ये आपण जर पाहिलं तर तेजश्री रोहित पानकर या निवडून येण्याची शक्यता बऱ्यापैकी चांगली आहे. कारण याच तेजश्री रोहित पानकर यांना एक नवा चेहरा म्हणून पाहिलं जातं आहे. त्याचबरोबर या भागात असणारी जे लोक आहेत ते इतर समाजाचे जास्त आहेत. त्या लोकांमध्ये देखील औंधा बदल करायचा या टॅगलाईनद्वारे प्रचार करण्यात आला आहे. त्यामुळं याचे दुष्परिणाम मतमोजणीत आपल्याला दिसायला मिळतीलच. त्याचबरोबर ब प्रभागामध्ये आपण जर पाहिलं तर यामध्ये वैभव ज्ञानेश्वर फसलकर, ऋतुजा श्रीनिवास उपळकर, सतीश चंद्रकांत गांडोळे, संजय कुमार आत्माराम ननवरे आणि संदीप अशोक शिंदे, कृष्णा दशरथ कवडे आणि अक्षय प्रताप गंगेकर यामध्ये विद्यमान नगरसेवक अक्षय गंगेकर आहे. मात्र मागील झालेल्या निवडणुकीतली परिस्थिती आणि यंदाची परिस्थिती खूप वेगळी आहे. कारण यंदाच्या परिस्थितीमध्ये काशी कापडी समाजाचा विभागणी करण्यात रोहित पानकर यशस्वी झालेत. तर मराठा समाजाची एक गट्टा मतदान मात्र या कृष्णा कवडे यांना पडतील आणि कोळी समाजाचं मताची विभागणी या 3 उमेदवारामुळं होऊ शकते. एक वैभव फसलकर, संजय बाबा ननवरे यांच्यामुळं कोळी समाजाच्या मताची विभागणी होते आणि याचा फायदा 100% कृष्णा कवडेला देखील होऊ शकतो. मात्र इथं जर आपण पाहिलं तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ प्रणितीताई भालके यांना मात्र चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. कारण या भागात असणारा मराठा समाजाचे मतदान हे मोठ्या प्रमाणात आहे आणि ती एक गट्टा मतदान हे सौ प्रणितीताई भालके यांना पडू शकतो. त्यामुळं या प्रभागामध्ये नगराध्यक्षांची रिक्षा सुसाट वेगाने पळत असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 3 हा नगराध्यक्ष पदासाठी जरी चांगला असला तर मात्र इथले असलेले विद्यमान नगरसेवकांना मत विभागणीचा फटका चांगला बसणार आहे.